आजच्या एपिसोडची सुरुवात एक अशा प्रसंगाने होते जो बघून कुणाचेही मन हेलावून जाईल. एका घरात वडील आपल्या मुलाकडे पंकजकडे औषधासाठी पैसे मागतायत. बाबा म्हणतात, पंकज, तुझ्याकडे जरा 300 रुपये असतील का? मला औषध आणायचं होतं. पण पंकज, ज्याला फक्त आपल्या इंटरव्ह्यूची पडली आहे, तो अतिशय निष्ठुरपणे उत्तर देतो, बाबा, तुम्हाला दिले तर मी इंटरव्ह्यूला कसं जाऊ? गोळ्या का नंतर पण घेता येतील, सध्या इंटरव्ह्यू महत्वाचा आहे. तो हेही खोटं बोलतो की त्याच्याकडे कॅश नाहीये. तो तिथून निघून जातो. पण जिथे सख्खा मुलगा कमी पडतो तिथे माणुसकी जपणारी सून मीरा धावून येते. ती बाबांना पैसे देते. बाबांच्या डोळ्यात पाणी येतं. ते मीराचं कौतुक करत म्हणतात, बघितलंस का निरुपा, तू मीराला नावं ठेवतेस, पण माझ्या पोटच्या पोरांनी औषधासाठी पैसे दिले नाहीत, पण ही पोरगी धावून आली. हीच माझी खरी लेक आहे. पोटची पोरगी नसली तरी पोटच्या गोळ्यांपेक्षा जास्त जीव लावते ती. हा संवाद खरंच काळजाला स्पर्श करून जातो. मीराच्या या कृतीने सिद्ध केलं की रक्ताच्या नात्यापेक्षा हृदयाची नाती मोठी असतात. दुसरीकडे किचनमध्ये एक वेगळाच तणाव आहे. रवी जो एक शेफ आहे आणि अतिशय कष्टाळू आहे, तिथे त्याचे सासरचे लोक येतात, रियाचे वडील. ते सर्वांसमोर रवीला अपमानित करतात. ते म्हणतात, बाहेर कस्टमर वाट बघतायत आणि तू इथे गप्पा मारतोयस. रवी माफी मागतो, सॉरी सर, रवी माझा जावई आहे, त्याला घरी घेऊन जायला आलो होतो. पण सासरा मात्र आपल्या श्रीमंतीच्या जोरावर रवीला धमकी देतो. ते म्हणतात, पुन्हा असं झालं तर जॉबवरून काढून टाकेन. रवी, मी तुझी अशी अवस्था करेन की तुला माझ्याशिवाय पर्याय नसेल. आधी तुझा जॉब घालवणार, मग घरच्यांपासून दूर करणार, मग बघ तू कसा घर जावई होत नाही ते. इथे रवीच्या स्वाभिमानाची आणि संयमाची खूप मोठी परीक्षा चालू आहे. तो गरीब असेल पण त्याचा स्वाभिमान मोलाचा आहे. इकडे पंकजच्या घरी सगळेजण त्याच्या इंटरव्ह्यूच्या निकालाची वाट बघत आहेत. पंकज येतो आणि एक मोठं नाटक सुरू करतो. तो रडवेल्या आवाजात ओरडतो, मम्मा, मम्मा. त्याचं हे नाटक बघून त्याची आई निरुपा घाबरते. तिला वाटतं मुलाला नोकरी मिळाली नाही. सत्या त्याला विचारतो, अरे रडायला काय झालंय तुला, कुणी काही बोललं का? पण पंकज नुसतंच रडण्याचं नाटक करत राहतो. निरुपा म्हणते, माझ्या बबड्याला नोकरीच मिळाली नसेल, त्याला तिकडे कोणीतरी अपमानित केलं असेल. सत्या चिडून म्हणतो, अरे नेमकं काय झालंय सांगणार आहेस का? तेवढ्यात पंकज अचानक हसायला लागतो आणि आनंदाने ओरडतो, अगं मला जॉब मिळालाय, आणि तोही लाखांच्या पॅकेटचा. हे ऐकून निरुपाचा आनंद गगनात मावत नाही. ती नाचायला लागते. ती म्हणते, माझ्या बबड्याला लाखांचं पॅकेज मिळालं. पण पंकज पुढचा बॉम्ब टाकतो. तो म्हणतो, पण मम्मा, नोकरी मिळाली आहे पण ती कॅनडामध्ये. हे ऐकताच निरुपाच्या पायाखालची जमीन सरकते. ती पुन्हा रडायला लागते, नाही, हे नाही होऊ शकत. माझा पंकज माझ्यापासून लांब जाणार? इथे सत्या मस्करीत म्हणतो, अरे तो काय तिथे प्राण्यांच्या पिंजऱ्यात बसणार आहे का? त्याला तिथे वॉचमॅनची नोकरी मिळाली आहे का 24 तासाची? सत्याचं हे बोलणं ऐकून थोडं वातावरण हलकं होतं. तिकडे रवीला रियाचा फोन येतो. रवी खूप प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करतो, पण रिया तिच्या वडिलांच्या बाजूने बोलते. रवी म्हणतो, मी तुझ्या डॅडींमुळे घर सोडून गेलो होतो. त्यांचा डॉमिनन्स मला सहन होत नाहीये. पण रिया उलट त्यालाच सुनावते. ती म्हणते, हिम्मत नाहीये रे तुला. माझा जॉब गेला तर जाऊ दे ना, डॅडा तुझ्यासाठी सेटअप करतायत ना. रियाला रवीचा स्वाभिमान दिसत नाहीये. तिला फक्त वडिलांची श्रीमंती दिसतेय. हे बघून रवी खूप दुःखी होतो आणि फोन ठेवून देतो. त्याला वाटतं, काय करू या मुलीचं मी आता? परत पंकजच्या घरी निरुपाची काळजी काही संपत नाही. ती पंकजला साध्या भोळ्या सूचना देत असते. ती म्हणते, बबड्या, तिथे गेल्यावर ओळखीचे नसलेल्या माणसाने खायला दिलं तर खायचं नाही. थंडी असेल तर स्वेटर घाल. आणि मुख्य म्हणजे ती म्हणते, रस्ता ओलांडताना आधी इकडे बघायचं, मग तिकडे बघायचं. हे ऐकून पंकजला हसू येतं, पण आईचं प्रेम यात दिसून येतं. सत्या तिला मस्करीत विचारतो, आणि काय तिकडे मिरचीची धुरी देतात का पोलिसांना पकडल्यावर? निरुपा रागावून त्याला मारायला धावते. शेवटी पंकज एक नवीनच रूप धारण करतो. तो म्हणतो, हाय एव्हरीबडी, आय एम पीजी पंकज गायकवाड, बिलॉंग्स टू इंडिया बट आय लव्ह कॅनडा. त्याचा हा फॉरेनचा तोरा बघून सगळे हसतात. पण सत्य हे आहे की एका मुलाच्या प्रगतीसाठी एका आईला आपल्या काळजाचा तुकडा दूर पाठवायला लागत आहे. एपिसोडच्या शेवटी आपण बघतो की सत्य आपल्या बायकोसाठी, रियासाठी माफी मागायला तिच्या घरी जातो. तो म्हणतो, आम्ही इथे तुमची माफी मागायला आलोय. हा विषय इथेच संपवूया. पण रियाचे वडिलांचा अहंकार अजूनही तसाच आहे. आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो. कृपया या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन. थँक्यू.